गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. मित्रांनो 5:30 वाजलेले आहे. आता ग्राउंडला जाणारच आहे. तेवढ्यात आवरून घेतलं आणि मग 6 वाजले आवरता मग ग्राउंडला जाण्यासाठी निघालो. ग्राउंडला जाण्यासाठी निघतच होतो तेवढंच मित्रांनो आपलं मांजर तर जाऊनच येत नव्हतं आपल्याला. मग तसंच मांजराला घरात कोंडून आपण ग्राउंडसाठी निघालो. खाली शिड्या उतरतच होतो तेवढ्यात मग ओमकार म्हणला का इस्त्री घेऊन ये, इस्त्री करायचं आहे. मग इस्त्री ओमकार दिली. आपल्या गाडीचा कवर काढला आणि गाडी वळून घेतली. खूप थंडी आहे तरी पण वळून घेतली गाडी आणि मग निघालो. दीदी म्हणली की सायकल पण घे. मग सायकल पण सुद्धा घेतली वळून. मग थोड्याच वेळात ओमकार बाहेर आला आणि मग आम्ही ग्राउंडला जाण्यासाठी मग रोडला आलो तर दीदीने ते पुढे गेले ते निघून. मग मी एकटा दमत सायकलीवर ग्राउंडला आलो तर काय ग्राउंडच बंद होता. मग 4 तारखेपर्यंत ग्राउंड बंद राहणार आहे असं म्हटले. तर मग आम्ही ग्राउंडच्या बाहेर रस्त्यावरच वर्कआउट करायला लागलो. मग वर्कआउट झाला आणि मग रनिंग करण्यासाठी गेलो. रनिंग करता दम लागला म्हणून हळूहळू चालत निघालो. तेवढ्यातच छान नजारा दिसलेला बघा, तुम्ही पण बघू शकता. मग दीदी तर धावत आपल्या पुढेही निघून गेलेली. थोड्या वेळानंतर ग्राउंडला पोचलो आणि मग आपली गाडी घेऊन परत चहा पिण्यासाठी स्टॉलवर आलो. आपण आज गुळाचा चहा पिणार आहे आणि त्यासोबत बिस्किट पण खाणार आहे. आज तर काय दीदीच पैसे देणार आहे. मग आपण किती खाऊ शकतो, पिऊ शकतो. मस्तपैकी चहा पिऊन झाला आणि घरी जाण्यासाठी निघालो. मग ओमकार म्हणला तुझ्या सायकलीवर तुझ्यासोबतच येतो. मग मी ओमकारला सायकलीवर घेतलं आणि मग घरी येण्यासाठी निघालो. हळूहळू येतच होतो की खूप दम लागत होता. मग दीदी तर पुढं निघून गेली, तिला काम होता घरी म्हणून. तसंच दम लागत घरी पोचलो आणि शिड्या चढून पॅसेजमधनं घरी आलतो. फोन थोडा वेळ बघितला. मग आंघोळ केले, कपडे घातले. मग मम्मीला नाश्ता करण्यासाठी मागितला. मग मम्मीने नाश्ता दिला. मग मी नाश्ता करण्यासाठी बसलो. आज तर खूप स्पेशल होतं, इडली आणि चटणी. मग पटापट इडली आणि चटणी संपवली आणि मग क्लासला जाण्यासाठी आपली बॅग तर नव्हती न्यायची आज. मग आपली गाडीची चावी घेतली आणि मग खाली पार्किंगकडं पॅसेंजमधनं चालत गेलो. आपली ॲक्टिवा पार्किंगमधून वळून घेतली आणि मग क्लासला जाण्यासाठी निघालो. क्लासच्या पार्किंगमध्ये पोचलो. आपली गाडी पार्क केली आणि वर क्लासकडे जाण्यास निघालो. पॅसेंजमधनं चालत क्लासमध्ये गेलो. मग थोडं टाईप करण्यासाठी शिकलो. मग हा आपला क्लास आहे, बघू शकाल तुम्ही. सकाळच्या बॅचला तर एवढे लोक नसतात, मग आपणच असतो. 1.5 तासाने क्लास सुटला आणि शिड्या उतरत पार्किंगमध्ये गेलो आणि आपली ॲक्टिवा वळून घेतली घरी जाण्यासाठी. घरी आलो, आपली गाडी पार्किंगमध्ये लावली आणि वर शिड्या चढत घराकडे गेलो. घरात गेलो, माझं सगळं आवरून घेतलं, बॅग आवरली आणि मग तेवढ्यातच ओमकार आपल्या घरी आला. आणि मग ओमकार म्हणला का चल टाईम झालेला आहे. मग तेवढ्यातच मला आठवलं की पाण्याची बॉटलच घेतली नाही. मग पाण्याची बॉटल भरली आणि मग कॉलेजला जाण्यासाठी शिड्या उतरत ओमकारच्या घराकडे गेलो आणि ओमकारच्या घराकडे ओमकारची बॅग घेतली आणि मग ओमकारने मी कॉलेजला जाण्यासाठी सोबत कॉलेजमध्ये गेलो. आणि मग मी 4:45ला कॉलेज सुटला आणि घरी येण्यासाठी निघालो. घरी आलो, शिड्या चढत वर आलो आणि पॅसेजमधनं चालत दरवाजाकडे गेलो. दरवाजा वाजवला तर मम्मीने दरवाजा उघडला. मग घरात गेलो, कपडे बदलले, हातपाय धुले आणि मग जेवण करण्यासाठी बसलो. जेवण झालं आणि थोडंसं बाहेर जायचं होतं सिमचं काम करण्यासाठी. मग सिमचं काम करण्यासाठी एस टी स्टँडमधनं राक्षेवाडीकडे गेलो. राक्षेवाडीकडे जाता गेमचं दुकान दिसलं आम्हाला. सिमचं तर काम झालं नाही. मग परत स्टँडकडे आलो, तिकडे तर काम झालं नाही. मग वाडा रोडला जाऊन बघितलं तर तिकडे काम झालं नाही. मग घरी जाण्यासाठी निघालो. ओमकारचा भाऊ इथं येणार होता, त्याला त्याच्या आत्याकडे जायचं होतं म्हणून इथं 2 मिनटं थांबलो. ओमकारचा भाऊ काय आला नाही. मग घरी आलो, पॅसेंजमधनं चालत घरात गेलो. हा आपला आजचा दिवस आहे मित्रांनो. धन्यवाद. व्हिडिओ आवडत असला तर सपोर्ट नक्की करा मित्रांनो.